हाय स्पीड रेल्वे महिने आंदोलन, मोर्चे, उपोषण, तरी संगमनेर आणि अकोलेकरांच्या पदरी निराशाच. नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे मार्गावर संगमनेर तालुक्यातील बोटा आणि अकोले तालुक्यातील देवठाण येथे थांबा मिळावा अशी स्थानिकांची अनेक वर्षांची मागणी होती. यासाठी मोठी आंदोलने झाली. लोकप्रतिनिधींनी आश्वासने दिली तर केंद्रीय रेल्वे मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याशी बैठका झाल्या. मात्र आता केंद्र आणि राज्य सरकारने शिर्डी नाशिक रेल्वे मार्गावर शिक्कामोर्तब करत भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे बोटा आणि देवठाण थांब्याची आशा जवळपास संपुष्टात आल्याचे चित्र आहे. या प्रकल्पासाठी नाशिक आणि सिन्नर तालुक्यातील तब्बल 34 गावांमधील जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. स्थानिकांच्या मते रेल्वे थांबा मिळाला असता तर रोजगार, उद्योग आणि विकासाच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या असत्या. या निर्णयामुळे संगमनेर आणि अकोले तालुक्यात नाराजीची लाट उसळली असून पुन्हा आंदोलन पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता शेतकरी संघटना आणि आंदोलनकर्ते पुढे कोणती भूमिका घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.